काल आपण ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 14 श्लोक क्रमांक 11 ते 15 ओवी क्रमांक 227ला आपण थांबलेलो होतो. एकच परमात्मा ज्या वेळेला त्याच्यामध्ये ते सांगतात सोनं 100 नंबरी आहे, परंतु त्याच्यामध्ये जसजसा कमी दर्जाचा धातू मिसळत जातो तसतशी त्याची क्वालिटी कमी होते. तद्वत आत्म्यामध्ये माया, मग त्याच्यानंतर ती प्रकृती, ऊन वगैरे, त्याला एकच शब्द वापरला आणि त्याच्यानंतर मग गुण, आणि त्याच्यामुळं तो लोदशेला येतो शुद्ध, आणि तो परत भासला जातो, फसल्यासारखा दिसतो, पण तो त्याच्यापासून अलिप्त आहे. तरी पण त्यांनी बळेच घेऊन या छंद माझे मादे, माकड जसं त्याच्यात अटकलेलं नाही आहे, परंतु त्यांनी काय केलं, पकडून ठेवलं. कशाला? त्या कळशीतल्या चण्याला, त्यामुळं तो गुंतल्यासारखा आहे. तद्वत पोपटाने त्या नलिकेला पकडलं, त्याप्रमाणे हा नसलेल्या छंदामध्ये गुंतला जातो आणि म्हणून अटकलेला आहे आत्मा, आणि मग तो जीवदशेला येतो आणि मरेपर्यंत स्वतःला शरीर एवढा समजतो आणि परत त्याच्यानंतर गुणानुसार तो कार्य करत राहतो, रजगुणी, सत्वगुणी, तमोगुणी, त्या पद्धतीने. परंतु काल आपण पाहिलं होतं, शेवटच्या सत्रात पाहिलं होतं की ज्या वेळेला कुठे किती नंबरला आपण आलो होतो त्यावेळेला, हां पुन्हा एक 4-6 पावलं मागे जाऊया. म्हणजे इंद्रियांच्या अंगणात विचार केला, सत्वरजतम मिळून जेव्हा सत्वगुण या देहात वाढतो तेव्हा जी लक्षणे होतात ती अशी असतात. वसंत ऋतूमध्ये कमले फुलल्यावर त्याचा सुवास आत व न मावता जसा बाहेरील चौकडे पसरतो, त्याप्रमाणे प्रज्ञावृत्ती, ज्ञान हे अंतर्यामी ओतप्रोत भरून न मावता बाहेर दिसते. म्हणजे सर्व इंद्रियांच्या अंगणात विचार पहारा करीत असतो व खरोखर हात पायांनाही डोळे निर्माण होतात. म्हणजे सत्कर्म कोणते व दुष्कर्म कोणते हे ते त्या इंद्रियांनाच समजते, त्याबद्दल त्याला विचार करण्याची आवश्यकता नसते. ज्यावेळेला सत्वगुण वाढीस लागतो त्यावेळेला त्याला ज्ञान नाही भेटलं, अजून आत्मज्ञान भेटलेलं नाही. पण या 3 सत्व, तो कोणता सत्व मग पाहिलं मागच्या वेळेस सांगितला, जो मोठमोठी कामं करतो आणि मग तो स्वर्गाला जातो. त्याच्यानंतर दुसरा सांगितला तर रजोगुण, तो पण तलाव वगैरे बांधणं अशी कामं करतो. तमोगुण हिंसर्वृत्तीचा असतो, प्रमाद, आलस्य त्याच्याकडं असतं. आणि त्याच्याही उपर जेव्हा सत्वगुणाची, तेव्हा राजहंसापुढे दूध आणि पाणी मिसळून ठेवले असतात. जशी राजहंसाच्या चोचीची टोक त्या दोहीतील मिश्रणातून दूध आणि पाणी वेगळी करते, त्याप्रमाणे अर्जुना इंद्रियांचेच बऱ्या वाईट कर्मांची निवड करण्याची पारख होते. कधी? सत्वगुण वाढीस लागतो त्यावेळेला. त्याप्रमाणे मग त्याचे इहलोकी कीर्ती आणि स्वर्गलोकाची सुखप्राप्ती का होणार नाही त्याला? जर तो त्या पद्धतीचा झाला तर हे लोकात त्याला काय भेटणार नाही? कीर्ती नाही भेटणार का? मग आता जे काही साधू, एक प्रवृत्तीपर साधू आहेत आणि एक निवृत्तीपर साधू आहे. जगाच्या कल्याणाला दोन्ही गरजेचे आहेत. बालवाडीचे शिक्षक गरजेचे आहेत, तसे डिग्रीचे पण शिक्षक गरजेचे आहेत. पण बालवाडीचं काय करतो, पुढे ढकलतो आणि त्याला गिरवायला शिकवतो, पुढे हुशार करतो, पण तेवढ्यावर त्याचं काम भागणारं नाही. मग इतर जे सांगितलेत, आता इथे जे सांगितले ते गुरु सांगितले, जे प्रवृत्तीपर मार्गदर्शन करतात ते गुरु या सदरामध्ये मोडले जातील. आणि जे निवृत्तीपर सांगतात ते सद्गुरू या याच्यामध्ये सदरामध्ये मोडले जाणार. मग याच्यामध्ये जर तो तसं झाला तर आज जवळजवळ 99% आपल्याला असे साधू दिसले जातात. कोणते? प्रवृत्तीतले. चांगले, त्यांचं कार्य चांगले, त्यांना जेवढं माहिती आहे तेवढं ते आटोकाट प्रयत्न करतात सांगायचा. मला वाटतं अरुंधती नावाचे साधू का काय मला वाटते, आणि त्यांचा मुलगा, त्याला पाठवलं ते एका साधूच्या आश्रमामध्ये शिकायला. वडील आत्मज्ञानी आहेत, पण वडिलांनी सांगितलं संस्कार व्हावा म्हणून मुलाला ते एका साधूच्या इथे पाठवलं. तिथून त्याचं 4 वर्षाचं 5 वर्षाचं शिक्षण झालं, तो येणार. आईला कळालं, आईला खुश, माझा मुलगा येणार आहे, माझा मुलगा येणार आहे या पद्धतीमध्ये. मग ती इतकी खुश, पण वडिलांना काही फरक पडलेला नाही, कारण जी ही द्वंद्वाधिक दुरावली. अशाप्रमाणे या बसा. मग तिलाही विचारलं मालकाला, तुम्हाला आनंद नाही झाला का मुलगा येतो? येऊ द्या, काय विशेष नाही. हां,
मग आल्यानंतर ती म्हणली, एवढा हुशार मुलगा, गावातल्या लोकांना कौतुक. तो म्हणले काय केलं त्यांनी, चोपड्यांची गोणपटाच्या गोणपट भरून डोक्यात आलेलं आहे. म्हणजे काय केलं, पुस्तकी ज्ञान घेऊन आलेलं आहे. आणि मग त्याची वडिलांची चर्चा आली तर वडील त्याला एवढा व्यावहारिक भाषा, जसं आपण म्हणतो भावना द्यायची तसे, मग त्यांची चर्चा चालू झाली. तेव्हा त्यांनी विचारलं, तू एवढा शिकलायस, मग तुला आत्मज्ञान झालं आहे का? तो म्हणला, नाही, आत्मज्ञान काय आहे बुवा, आपल्याला माहीत नाही. तो म्हणला, तर म्हटलं, मग तुझ्या गुरुजींनी तुला शिकवलं नाही का? तो म्हणला, माझे गुरुजी इतके प्रामाणिक आहेत, इतके प्रामाणिक आहेत, नक्की त्यांना माहीत असते तर त्यांनी आम्हाला सांगितलंच असतं 100%. पण ज्या अर्थी त्यांनी आम्हाला सांगितलं नाही, त्या अर्थी काय झालं, त्यांना ज्ञान नव्हतं. नाही तर त्यांच्याकडे असतं तर त्यांनी 100% सांगितलंच असतं. त्याप्रमाणे त्या सदरातले साधू जगामध्ये आहेत सगळे. आणि त्या साधूला नंतर ते म्हणतात, एक तर इहलोकात कीर्ती मिळते किंवा मृत्यूनंतर स्वर्ग लोकाची प्राप्ती का होणार नाही. 16 नंबरचं बघा बरं, ओळ काय, औदार्य तैसी जयाशी घरची संपत्ती आणि तैसीच औदार्य धैर्यवृत्ती मा परतंत्रा आणि कीर्ती का नो व्हावे. म्हणजे सत्वगुणातून त्याला कीर्ती मिळू शकते किंवा स्वर्गलोक मिळू शकतो. मग अर्जुना, त्या चांगल्या वागण्यास दुसरी जोड आहे काय? त्याप्रमाणे सत्वगुण वाढला असता मरण आले तर मरणानंतर तो दुसरीकडे कोठे जाईल? कारण जो स्वतः आपण उत्तम आचरण करणारा, तो भोग भोगण्याच्या योग्य ठिकाण ते जे शरीर ते टाकून शुद्ध सत्वगुणाला बरोबर घेऊन निघाला. त्याच्यासोबत काय घेऊन चाललाय तो? केलेली सात्विक कर्म. अशा रीतीने जो अकस्मात देह ठेवतो तो पुन्हा केवळ सत्वाची नवी मूर्तीच बनतो. फार काय सांगावे, ज्ञानवंतामध्ये जन्म घेतो. असा मनुष्य मृत्यूनंतर प्रवृत्तीपर अभ्यास केलेला, परोक्ष अभ्यास केलेला, परंतु त्याला साधूची भेट नाही झाली, पण तो मात्र हे करत होता. आणि करता 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 त्याने देह ठेवला अचानक. का अचानक? एक वाक्य आलं इथे 19 बघू, तिकडे अचानक आहे का? अवचटे ऐसा जो जाय तो सत्वाची निनवा होय. म्हणजे तो प्रयत्नात आहे, आपल्याला भेटेल. आता तो एखादाचा आहे तसा. असे एवढे साधू आता आपण जर जगात पाहिलं तर त्यांच्यामध्ये असं, जसं आपण परवा ती स्टेटमेंट पाहिली, नाव नाही घ्यायचं त्या बातम्यांचं, की मला वाटलं माझं समाधान होत नाही म्हणून मी सेवा करण्याचं स्टॉप केलं. असे मग मला आमच्या गावच्या बाबांचं त्यांनी टोटल स्टॉप करून टाकलं होतं, नाही करायचं आपल्याला. मग अशा प्रवृत्तीमध्ये जर अचानक त्यांचा असं करत असताना जर त्या व्यक्तीचा गेला देव, तर तो कुठे जातो? ज्ञानवंतामध्ये, म्हणजे आत्मज्ञानी. आता ज्ञानवंतामध्ये तो अवचटे जो ऐसा जाय तो सत्वाचे निनावा होय, किंबहुना जन्मला हे ज्ञानिया माझी. मग सुरुवात जेव्हा झाली या अध्यायाची, तेव्हा कोणत्या ज्ञानाची त्यांनी वाखाणणी केली? आत्मज्ञानाची. आशांच्या कुळात जन्माला येतो. आता जर आपण पंचदशी ग्रंथ पाहिला तर त्याच्यामध्ये म्हणतात, अशा ठिकाणी ज्यावेळेला तो मनुष्य मरतो तर त्याला मोक्ष नाही मिळालं, म्हणजे आत्मज्ञान नाही मिळालं, तर तो 2 पद्धतीचा असतो. याच्यामध्ये पण एक रजगुणी साधू आहेत आणि एक सत्वगुणी साधू आहेत त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये फक्त सत्वगुणी. पण त्या सत्वगुण्यामध्ये परत 2 पार्ट आहे. अशामध्ये हे मरतील ना, त्याच्यामध्ये राजभिंडे साधू आहेत बघा. काय आता आपण पाहतो राजासारखे राहणार आहेत, त्यांच्याही पेक्षा एक आहेत सत्वगुणी. जे आता फडफड बोलतात बघा, त्यांच्याकडं असं वाटतं आपल्याला यांच्याकडं एक लौकिक आहे, चांगली गोष्ट आहे. ते असे जेव्हा जातात त्यावेळेला त्या यांच्यामध्ये 2 भाग आहेत. एकाला असं वाटतं आत्मज्ञान तर मिळावं, पण त्याच्यावर भोग मिळाले असते तरी काय हरकत आहे. जसा ध्रुव बाळ आई वडिलांच्या मांडीवर बसायचं म्हणूनच तो देवप्राप्तीला गेला होता. मग देव त्याची ती सुद्धा सूक्ष्म इच्छा पूर्ण करतो. ठीक आहे, तुला मी आत्मज्ञान पण देईल आणि काय करीन, तुला राज्य सुख पाहिजे ना, ते पण देईल मी तुला. त्या पद्धतीने याच्यामध्ये 2 असतात. एक म्हणतो मला फक्त आत्मज्ञान पाहिजे, कोणासारखा? त्या नचिकेतासारखा. आणि तो दुसरा येतो म्हणतो दोन्ही असलं तर बरं आहे. आता आपण त्याच्यातच मोडले जातोय, कारण आपली सगळी पिलावळ आणि वंशावळ त्याच्यातच आहे. दोन्ही भेटलं तर बरंच आहे, ठीक नाही. तर त्याला मग त्याच्यातले 2 आहेत. त्याला एका गरीब ब्राह्मण कुटुंबाच्या ठिकाणी जन्माला घालतो एकाला, आणि दुसरा जो आहे ना त्याला राजघराण्यात जन्माला घालतो. आता दोघांमध्ये उजवा कोण आहे?
दोघांमध्ये उजवा कोणी? त्याला सगळं वैभव भेटणार आहे, राजघराण्यात गेलेलं आहे त्याला, आणि त्यालाही आत्मज्ञान आहे तिथे, आणि त्या ब्राह्मणाच्या घरात पण आत्मज्ञान आहे, पण दरिद्री ब्राह्मण आहे. तर दोघांमध्ये उजवे कोण असणार? हां हां कोण म्हणते ते? गरीब ब्राह्मण असतात हे म्हणतात काय? तुझं काय म्हणणं आहे? राजाचा पोरगा. सांगा बरं आता कोण त्याच्यामध्ये? तुम्ही काय म्हणता महाराज? यांचं उद्या म्हणतं. तर जो ज्याच्या राजवैभवात गेलाय ना, तोही भाग्यवान आहे ना, हाही भाग्यवान आहे. त्याला भोग भोगण्यात मध्ये रुची आहे, त्यामुळे थोडा त्याला अडसर आहे जरा. तो डायरेक्ट आत्मज्ञानाला नाही भेटू शकत. भेटणार तो एंडपर्यंत, पण त्याला ही पण उल्लंघन करत करत जायचंय आणि त्या वासनेला शमवायचं. याच्या वासनात शिल्लक नाही. तो काय म्हणतो तुकाराम महाराजांसारखं, विठू तुझे माझे राज्य नाही दुसऱ्याचे, बायको मेली पोरगं मेलं दिवाळा निघालं, बाया माया विरहित केले. आता अशा पद्धतीचा तो तिथे जातो. इथे आपण सांगितलं त्याप्रमाणे तो मग कुठे जातो की ज्ञानामध्ये जातो. हे धनुर्धारा राजा आपल्या गादीवर असताना राजेपणाने डोंगरावर जरी गेला तरी त्याच्या राजेपणात त्याच्या ठिकाणी काही कमी पडते की काय सांग बरे? आता राजा जरी डोंगरात गेला तर त्याच्याबरोबर सगळं येतं. तसं इथे हा मृत्यू पावलेला माणूस, हा जो सत्वगुणाचं सगळं जे घेऊन गेलं ना संपत्ती, ती तिथे घेऊन गेलेलं आहे त्या जन्मामध्ये त्या देहामध्ये. किंवा बाबा रे एका गावातील दिवा दुसऱ्या शेजारच्या गावात नेला असता, तेथेही त्याचा दिव्याचा उजेड व दिवा सारखाच दिवा असतो. कोणत्याही जन्मात जाऊ द्या, कोणत्याही कुळात जाऊ द्या, कोणत्याही जाती धर्मात जाऊ द्या, तरी तो तिथे प्रकाशमान असणार. त्याप्रमाणे सत्वगुणाची वृद्धी झाल्यावर ज्ञानही अधिक विशेष वाढते व त्याची बुद्धी विचारात पोहू लागते. आता तो तिकडे गेला ज्ञानवंताच्या घरी, तिथे गेल्यावर अजून त्याला तिथलं वातावरण पूरक भेटल्यामुळं तो अजून पुढच्या स्टेपला गेला. नंतर महत्त्वाधिक अनात्म पदार्थाचा अनुक्रमे विचार करून शेवट तो त्या विचारासह आत्मस्वरूपात निमग्न होतो. मग मी देह नाही, मी मन नाही, मी बुद्धी नाही, मी चित्त नाही, मी पंचमहाभूते नाही, मी पंचकर्मे नाही, मी पंचप्राण नाही, असं एकेकाचा निराश करत करत मग मी कोण आहे? मी शुद्ध आत्मा आहे. या ठिकाणी तो निमग्न लीन होतो. 13व्या अध्यायात वर्णन केल्याप्रमाणे ज्यांनी एकूण 36 तत्वे मानली, त्यांच्या मते त्या तत्वाहून जे ब्रह्म 37वे तत्व आहे त्या ठिकाणी तो जाऊन पोहू लागतो. सांख्यमताप्रमाणे 24हून 27वे तत्व जे ब्रह्मतत्व आहे ते तिन्ही गुणासह निराळे, ते स्वभावता ते चौथे आहे. बघा सांख्यमतांप्रमाणे 25वे, 24 तत्व 25हून वेगळे आहे ते, आणि तिन्ही गुणावर निराळे असे स्वभावता चौथे. असे जे सर्वात उत्तम ब्रह्म ते स्वरूप असून ज्यांना सहज प्राप्त झाले आहे, अशा ज्ञानांच्या कुळात त्या सर्वोत्कृष्ट उपमारहित अशी देहप्राप्ती होते. काल आपण इथपर्यंत आलो होतो. याप्रमाणे पहा की तमोगुण सत्वगुण व खाली तोंड करून बसतात दपतात त्यावेळेस रजोगुण वाढतो. काल 25-26ला आलो होतो, 26ला टॉपिक चेंज झाला म्हणून थांबलो होतो. आता त्याच्यानंतर 27. बघा आता हा 25वा झाला. आता हे ओळ घ्यायच्यात आपल्याला काय, तर आपण बघूया नंतर. म्हणजे जो सत्वगुणात मेला त्याची ही कंडिशन. आता त्यांची तो बाजूला जाऊन आता दुसरा गुण येतोय. यावेळी तो रजगुण शरीरात गावात आपली प्रकृती चोहीकडे प्रगट करून धुमाकूळ घालतो, तेव्हा त्या शरीरात लक्षणाचा असा उदय होत असतो. बघा ज्यावेळेला तो आता सत्वगुणाचा विषय संपला, आता रजोगुणाचा चालला, आणि रजोगुण तो काय करतो? रजोगुण सत्वगुणाला खाली दाबतो आणि तमोगुणाला दाबतो आणि स्वतःचा खेळ चालू करतो. वावटळ सुटून ती पसरल्यावर ज्याप्रमाणे ती सर्व जिनसा एकत्र करून वर उडते, त्याप्रमाणे इंद्रियांना विषयामध्ये मोकळीकच असते. कोणाला? रजोगुणी व्यक्तीला. परत स्त्रीदृष्टी पाडल्यावर तिचा भोग भोगणे हे निषिद्ध आहे असे त्यास वाटत नाही. मग तो शेळीच्या चरण्याप्रमाणे यथेच्छ भोगितो. त्याचा लोभ तर इतका वाढतो की स्वेच्छाचारीपणाचाही धुमाकूळ घालतो. फक्त जी जी वस्तू त्याच्या सपाट्यात सापडणार नाही तेवढीच काय ती बाजूस उरते. अर्जुना, हवा तो कोणताही उद्योग त्याच्यापुढे आला असता तो उद्योग करण्यास हा तयार असतो, माघार अशी घेत नाही. त्याचप्रमाणे एखादे अवाढव्य देऊळ बांधणे किंवा अश्वमेध यज्ञ करणे
अशा अचाट छंदाच्या वृत्ती घेऊन उठतो. शहरे वसवावीत किंवा मोठमोठाले तलाव बांधावेत आणि विस्तीर्ण अरण्यात नाना प्रकारच्या बागाच कराव्यात. याप्रमाणे अचाट कृत्य हाती घेऊन प्रथम आरंभ करतो आणि इह परलोकाची त्याची इच्छा कधी कमी होत नाही. स्वर्गलोक आणि इथली समुद्र दुर्धर खरा, पण तोही ज्यापुढे हार घेईल, व तसाच अग्नीही दुर्धर खरा, पण त्यासही त्या दुर्धरते पुढे 3 कवड्यात इतकी देखील किंमत येणार नाही, इतक्या त्या रजगुणी पुरुषाच्या अभिलाषा प्रबळ असतात. बघा, आणि आता हा मेल्यानंतर काय होणार, तो मनुष्य होणार, ते पुढे सांगतात. बघा, रजगुणी पुरुषाच्या इतक्या असतात, ज्याच्या वैश्विक इच्छाही मनाच्याही पुढे पुढे आशेची धाव घेत असते व सर्व विश्वही याला पायाखाली घालण्यास फिरण्यात पुरेसे होत नाही. याप्रमाणे रजोगुण वाढला असता ही लक्षणे स्पष्ट दिसू लागतात आणि अशा लक्षण समुदायाच्या उत्कर्ष स्थितीत जर देह अवसान झाले तर याच सर्व गुणांनी युक्त अशा दुसऱ्या देहात प्रवेश करतो, पण तोही मनुष्य योनीतच जन्म घेतो. ही काम केली कोणाच्या, समाजाच्या कल्याणाची कामं घेतली. काय काय केली, देवळं बांधली, अश्वमेध यज्ञ करणे, परत नगरे वसवली, खाऱ्या पाण्याचे सरोवर, गोड्या पाण्याचे तलाव केले, जंगलं होती तिथे काय केलं, झाडं झुडपं लावली फळं देणारी, आणि अशा प्रकारे तो चांगली कामं, आणि त्याला तो थकत पण नाही त्याच्यामध्ये, त्या कामामध्ये त्याला असं फ्रेश राहतं, आणि त्यामध्ये जर तो मृत्यू पावला तो मनुष्य जन्माला येतो. कसं तर तुकाराम महाराज म्हणतात की मागोता हा जन्म पावसी, भोगिले सुखदुःख जानसी, येतो न घडे रे सायासी. कार्यांध म्हणजे पुन्हा मनुष्य जन्म भेटेलाच नाही, पण इथे माऊली म्हणतात आशा याच्यात जो मरतो तो भेटतो. मग हे कोणत्या याच्यातला लेवलचा आहे, सेवक म्हणतात ना, समाजसेवकमधली माणसं याच्यामध्ये होणार. हे पहा, एखादा भिकारी सुखाने चैनीने जर राजवाड्यात बसला तर बसे नका, तरी पण तेवढ्याने तो राजा होऊ शकेल काय. आता काय उदाहरण दिलं, मनुष्य योनीला गेला, तर मनुष्य योनीला गेला म्हणजे उंच दर्जाच्या योनीला गेला आहे, जिथं देवसुद्धा म्हणतात आम्हाला यायचं आहे, त्यांना चान्स नाही इथं. पण हा भिकारी जरी राजाच्या दरबारात जाऊन बसला म्हणून काही राजा होत नाही, म्हणजे इथं आल्यानंतर राजा झाले पाहिजेत म्हणून जन्म आलो, त्याचे आज फळ झाले. मी ज्याच्यासाठी आलो त्याच्यासाठी, एरवी मनुष्य जन्म मिळाला आहे सगळ्यांना, पण त्याचा जर उपयोग नाही झाला तर त्याचा काहीच उपयोग नाही. म्हणजे मनुष्य जन्म म्हणजे या सगळ्यांमधला राजा आहे, परंतु त्याचा उपयोग नाही केला तर तो भिकाऱ्यात जामा आहे. दुसरं उदाहरण देतात, बैलाला जरी श्रीमानग्रस्ताच्या लग्नाच्या वऱ्हाडाबरोबर गाडीला झोपून नेला तरी त्याच्या नशिबी खरोखर कडबाच खायचा असतो, तो चुकत नाही, त्याला काय जेवायला तेच आहे. म्हणून ज्या व्यापारात रात्रंदिवस विसावा असा मुळीच मिळत नाही, अशा लोकांच्या पंक्तीला हा झुंपला जातो, अशांच्याच कुळात त्याचा जन्म होतो. पहिल्याचा कुळात कुठं जन्म झाला आहे, हां, ज्ञानामध्ये. दुसऱ्याचा माणसाच्या. आता ही सबसिडी आहे, आणि पहिलं सांगितलं होतं त्याच्यात काय सांगितलं होतं, पहिली जी आहे तो सत्वगुणात मेला तर राजा होतो, सत्वगुणात मेला तर, तमोगुणात मेला तर झाडं झुडपं होतो, आणि रजोगुणात मेला तर मनुष्य योनीमध्ये मरतो. तिकडे सांगितलं होतं. आणि इकडे आता परत याच्या सांगितलं की फक्त ज्ञानासाठी मेलाय तर तो मनुष्य जन्माला ज्ञानी कुळात जाईल, हा परत मनुष्याच्या जन्माला येईल. आता तिसऱ्याचं सांगतात पहा, किती नंबरला थांबलो होतो, 41 ना. हां, फार काय सांगावे, जो रजोवृत्तीच्या उत्कर्षरूपी डोहात बुडून मरतो तो काम्य कर्म करण्याच्या घराण्यातच जन्म घेतो. म्हणजे अशी काही माणसं आहेत ती आपल्याला तोंडावर म्हणत असतात, महाराज आम्ही कर्ममार्गी आहेत बाबा, जे तुमचं आम्हाला काही डोक्यात घुसत नाही, चांगलं काम केलं म्हणजे झालं, माळच घालायला पाहिजे असं काही नाही, असं स्पष्ट शब्दात ते सांगणं. त्याप्रमाणे पुढे जेव्हा रजोगुण व सत्वगुण यास नाही तसे करून तमोगुण वृत्ती उत्कर्षास येते, त्या काळी देहात बाह्यत्कारी जी चिन्हे स्पष्ट दिसतात ती आता सांगतो, नीट लक्ष देऊन ऐक. त्याचे मन हे अज्ञानरूपी काळोखाने इतके भरून जाते की जणू काय चंद्र व सूर्य हे दोन्ही नसलेल्या अमावस्येच्या रात्रीचे आकाशच आहे, एवढा अज्ञानी तो.
त्याच्या जीवनात नेहमीच अंधार, त्याप्रमाणे त्याचे संपूर्ण अंतःकरण ओसाड ज्ञानहीन असते व रिकामे असते. त्या अंतःकरणात सारासार विचार करण्याची गोष्टी नाहीशी, सारासार विचाराची गोष्टही नाहीशी होते. बुद्धीही जडपणा दगडालाही मागे सारते, इतका तिने मऊपणा टाकलेला असतो. आणि स्मृती देशोधडीस लावल्याप्रमाणे दिसते. त्याच्या शरीरावर अंतर्बाह्य अविचाराचाच अतिरेक दृष्टीस पडतो. त्याचे देवघेवीचे सर्व व्यापार मूर्खपणाचेच असतात. त्याच्या इंद्रियरूपी द्वारासमोर आचार भ्रष्टतारूपी हाडे रोवलेली असतात आणि ज्याच्या क्रिया मरेपर्यंत अनाचाराकडेच जात असतात. आणखी एक विलक्षण लक्षण दिसते ते हे की ज्याप्रमाणे घुबडास अंधाऱ्या रात्रीचंच स्वच्छ दिसते, त्याप्रमाणे इतर लोकांपेक्षा वाईट कर्मे करण्यात त्याच्या चित्ताला फार उल्हास येत असतो. त्याच्याकडे निषिद्ध कर्मे म्हटले की वाटेल ती निषिद्ध कर्मे करण्याच्या हवेच्या भरीस पडतो व त्याची इंद्रियेही तिकडेच धाव घेत असतात. हा मद्य न पिताच झोकांड्या खातो, संनिपात न होताच बरळू लागतो आणि प्रेमाशिवाय वेड्याप्रमाणे हा बोलतो. त्याचे चित्त ताळ्यावर नसते, परंतु ती काही उन्मनी अवस्था समाधी देखील नसते. साधूचं पण असंच असतं, चित्त थाळ्यावर नसतं. तो हवेने चालतो का हवा उडवते का चालतो हे कळत नाही. फक्त उन्मत्तकारक मोहाच्या वाढीने ज्ञानशून्य परवश झालेला असतो. फार काय सांगावे, आपल्या सर्व सामुग्रीसह तमोगुण पुरता वाढला म्हणजे अशी चिन्हे दिसू लागतात. आणि प्रसंगानुसार अशा स्थितीत मरण प्राप्त झाले तर दुसऱ्या जन्मीही तो तेवढ्याच तमोगुणातच जन्म घेतो. मोहरीचे झाड आपला मोहरीपणा बीजकणिकेत साठून मग जर ती आपली अंग टाकील ते मोहरीचे झाड नाहीसे होईल. पुन्हा ते बीज पेरल्यावर त्यापासून जो अंकुर फुटेल, फळे येतील, त्यासही मोहरीपणाविना दुसरी काही गोष्ट आहे काय? कंसात तर नाही. अग्नीमुळे दिव्याची ज्योत पेटल्यावर तो पहिला अग्नी विझला तरी विजे नाका काही हरकत नाही, कारण तो ज्या ठिकाणी लागला असेल त्या ठिकाणी अग्निरूपाने तो पूर्वीचाच सगळा असतो. म्हणजे हा आता जरी मेला तरी पुढे जरी गेला तर तो तसाच. आता अग्नी विजला इथं आणि परत पेटवला तरी तो अग्नी, तसं तो मागचंच कर्म घेऊन पुढे चालला. म्हणून आपल्या संकल्पाला तमाचे गाठोड्यात मोठेत बांधून जो देह ठेवतो, तो देह ठेवल्यावर पुन्हा जन्म घेणे तो तमोगुणातच घेतो. फार काय सांगावे, तमोगुण वाढला असता जो मृत्यू पावतो तो पुन्हा पशु, पक्षी, झाडे किंवा किडे यांचे जन्म पावतो. एवढं तिन्ही बाजूने आरसा ठेवलेला आहे, ज्याला जसं पाहिजे त्याने ते स्वीकारायचं. श्लोक क्रमांक 16. पुण्यकर्माचे सात्विक निर्मळ फळ मिळते असे सांगतात, पण रजोगुणाचे फल दुःख आहे व तमोगुणाचे फल अज्ञान आहे. बघा, पुण्याचे फळ काय आहे? पुण्यकर्माचे सात्विक निर्मळ फळ असते सांगतात, आणि रजोगुणाचे फल दुःख आहे आणि तमोगुणाचे अज्ञान आहे. या श्लोक क्रमांक 16 वाचला, ओव्यांचा अर्थ वाचतोय. या कारणास्तव जे सत्वगुणापासून उत्पन्न होते ते सुकृत पुण्यकर्म होय असे श्रुती समुदाय म्हणतो. म्हणून सत्वगुणापासून होणाऱ्या निर्मळ सुकृतातला सहज सुख व ज्ञान ही अपूर्व फले येतात. त्यालाच सात्विक सत्कर्म किंवा फल असे म्हणतात. बघा, ज्ञानी माणसाला सत्वगुणी माणसाला सुख भेटेल आणि ज्ञान भेटेल. आता ते सुख आणि ज्ञान कोणतंही परमात्म्याचं आहे का पाहूया. 61 नंबरची ओळ काय सांगते? म्हणून तया निर्मळा सुखज्ञानी सरळा अपूर्वये फळा सात्विकते, म्हणजे ज्ञानाचंच असणार आहे. त्याला आत्मज्ञान भेटून स्वस्वरूपाचं सुख त्याला प्राप्त भेटेल. आता रजोगुणापासून ज्या राजसक्रिया उत्पन्न होतात त्या पिकलेल्या कडू वृंदावनाप्रमाणे असतात, कारण त्या क्रिया बाहेरून दिसण्यात मात्र सुखाने रंगवलेल्या असून अंतर्यामी अर्थात केवळ दुःख रूपाने फलद्रूप होतात. रजोगुणामध्ये दुःख ठरलेले, सत्वगुणामध्ये ज्ञान आणि
सुख आहे. अथवा कडुनिंबाच्या निंबोळ्या ज्याप्रमाणे वरून दिसण्यात पिवळ्या धमक सुंदर असून आत विषाप्रमाणे कडू असतात, त्याप्रमाणे रजोगुणापासून होणाऱ्या क्रियांचे फळे आहेत. ज्याप्रमाणे विषयाचा कांदा लावला असता त्याला विषाचा अंकुर फुटतो, विषच फळ येते, त्याप्रमाणे तमोगुणापासून होणाऱ्या जेवढ्या तामस क्रिया आहेत तेवढ्या अज्ञानमय फलानेच पिकत असतात. तिन्ही गुणांचं पुन्हा विगतवारी त्यांनी सांगितली. आता श्लोक क्रमांक 17 वाचतो. उत्कर्ष पावलेल्या सत्वगुणापासून ज्ञान उत्पन्न होते आणि रजोगुणापासून प्रमाद व मोह होतात आणि अज्ञानच उत्पन्न होते. तमोगुण याच्यात काही शब्द आला नाही. उत्कर्ष पावलेल्या सत्वगुणापासून ज्ञान उत्पन्न होते, रजोगुणापासून प्रमाद व मोह होतात आणि अज्ञानच उत्पन्न होते तमोगुणात. म्हणून बाबा अर्जुना, ज्याप्रमाणे दिवसाला सूर्य हाच कारण आहे त्याप्रमाणे येथे ज्ञानास सत्वगुणच कारण आहे. बघ किती बारीकाईने सांगितलेलं आहे. म्हणजे एखादा ज्ञानेश्वरी वाचणारा असेल त्याला आपला सगळा आराखडा दिसणार, आपण कोणत्या लाईनला जाणार आहे, म्हणजे तो ट्रॅक चेंज करू शकतो. या अँगलने त्यांनी सगळं सांगून ठेवलेलं आहे. असं जायचं. बाबा अर्जुना, ज्याप्रमाणे दिवसाला सूर्य हाच कारण आहे त्याप्रमाणे इथे ज्ञानास सत्वगुणच कारण आहे. आणि याप्रमाणे अद्वैत चैतन्यास जीवदशा होण्यास आपले स्वतःचे विस्मरण हेच कारण आहे. याप्रमाणे लोभ उत्पन्न होण्यास रजोगुण कारण आहे. बघा एक वाक्य सांगितलं, बाबा मनोणी बा रे अर्जुना, येथे सत्वची हेतू ज्ञाना, सत्वगुणच ज्ञान देऊ शकतो. जैसा का दिनमाना सूर्य हा पै. बघा जसं दिवस उजाडलाय का नाही हे सूर्याशिवाय कळू शकत नाही, तसं सत्वगुणाशिवाय ज्ञान मिळू शकत नाही. आणि तैसेची हे जाण लोभासी रज कारण आपुले विस्मरण अद्वैता जेवी. बघा आता इथं दृष्टांत केवढा दिलेला आहे, पण तो आहे सिद्धांत, पण इथं दृष्टांत म्हणून वापरलाय बघा. आणि तैसेची हे जाण, तिकडं जसं सूर्य सांगितलंय दृष्टांत, उजाडले हे कशावरून कळणार, सूर्यावरून. तसं सत्वगुणानेच सूर्यामुळेच उजेड पडणार, तसं सत्वगुणानेच ज्ञान भेटणार. आता दुसरं तैसेची हे जाण लोभासी रज कारण, लोभाला रजगुण आहे म्हणजे लोभीच राहणार त्याच्याकडं. तसं आपले विस्मरण अद्वैता जेवी. हा सिद्ध दृष्टांतामध्ये सांगितला. आपलं स्वतःचं विस्मरण झालं त्यामुळं तो जीवदशेला आला. अद्वैता एक नंबर द्वैत भासण्याला. बघा आपले विस्मरण अद्वैता जेवी. अद्वैताला स्वतःचं विस्मरण झालं का तो द्वैतात येतो, जीवदशेत येतो. तसं रजोगुण असला का त्याच्याकडं मोह हा ठरलेलाच आहे. त्याप्रमाणे लोभ उत्पन्न होतो. हे ज्ञानवंता मोह, अज्ञान व प्रमाद या मलिन त्रिदोष समुदायाला वारंवार तमोगुणच कारण आहे. बघा आता हे आपण आपल्याला स्वतःला पण चेक करू शकतो आणि आपले मित्र परिवार असेल त्यांना पण. आणि जर आपलं त्यांचं जर जमत असेल तर त्यांना सांगायला काय हरकत नाही, हे तू तमोगुणात मरशील तर असा होशील, रजोगुणात मरशील तर असा होशील, आणि ज्ञानात आला तर असा होशील. हे तुम्हाला ज्ञानेश्वरांनी जसं सांगितलं तसं ऐकणारांनी सुद्धा ज्योत से ज्योत जलाते चलो लगाते चलो, त्याप्रमाणे तळहातावरील आवळा एखाद्या मनुष्यास सर्व बाजूनी प्रत्यक्ष दाखवावा, त्याप्रमाणे विचारवंत मनुष्यास विचाराच्या डोळ्याने तिन्ही गुण वेगवेगळ्याले दिसतील असे स्पष्ट करून सांगितले. बघा त्यांनी सांगितलं. आता याच्यात काही कसं राहिली नाही, सगळं क्लिअर करून सांगितलं. तेव्हा रजोगुण व तमोगुण हे दोन्ही पतनास म्हणजे नरकाची मोठी साधने मानली आहेत. आणि ज्ञानाच्या प्राप्तीकडे सत्वगुणा वाचून कोणीही आणि नाही असे दिसून आले. म्हणून ज्याप्रमाणे इतर भक्तीचा त्याग करून ज्ञानी चौथा ज्ञानलक्षणात्मक भक्तीचा स्वीकार करतात, त्याप्रमाणे कोणी अजन्म सात्विक वृत्ती धारण करून राहण्याचा निश्चय करतात. बघा दृष्टांतात सिद्धांत आणलाय, त्याप्रमाणे आता दृष्टांत दिलेला आहे. कोणता सिद्धांत, त्याला काय केलेलं आहे इथे दृष्टांत केलं आहे. आणि छोट्या गोष्टीसाठी मोठी गोष्ट खर्च केलेली काय, म्हणून ज्याप्रमाणे इतर भक्तीचा त्याग करून ज्ञानी चौथ्या ज्ञान लक्षणात्मक भक्तीचा स्वीकार करतात, त्याप्रमाणे तैसे म्हणजे हे सांगायचं म्हणून ते खर्च केलेलं आहे. जे खर्च केले ते केवढ्या तोलमोलाचे,
त्याप्रमाणे कोणी अजन्म सात्विक वृत्ती धारण करून राहण्याचा निश्चय करतात. बघा 270 नावाची ओळख आहे, बघूया. म्हणून सात्विक वृत्ती एक झालेगा जन्मवृत्ती सर्व त्यागे चतुर्थी भक्ती जैसी. बघा सर्व त्यागे चतुर्थी भक्ती जैसी. काय इकडं अर्थ साहेब तुमच्याकडं 270चा? त्यांनी बघा त्यांनी तिकडं चौथा धरला म्हणल्यानंतर तिकडं, आणि इथं यांनी फक्त एकच वाक्य म्हणून ज्याप्रमाणे इतर भक्तींचा त्याग करून. इतर कोण? त्यांनी त्या 3 दाखवल्या आणि हा चौथ्या भक्तीचा. आणि इथे वाक्य आले ना, चौथा आलेलं ना, चतुर्थी भक्ती. चतुर्थी भक्ती जी आहे ती तो करतो मी बाकीच्यांचा त्याग करून. किती स्पष्ट शब्द सांगितले काय, बाकीचे त्याग करणाऱ्याच भक्ती आहेत. पण कधी? म्हणून ज्याप्रमाणे. कधी? त्याच्यावर अगोदर सांगितले जेव्हा रजगुण तमोगुण ही दोन्ही पत्नास म्हणजे नरकाची मोठी साधने आहेत, ज्ञानाच्या आहेत आणि ज्ञानाच्या प्राप्तीकडे सत्वगुणा वाचून कोणीही आणत नाही असे दिसून येते. म्हणून तो तिन्हींचा तिन्हींचा त्याग करतो. त्याच्या मागची एक ओळ महत्त्वाची. तव रजतमे दोन्ही देखिली प्रौढ पतनी. पतन होणार पण कुठं? मोठ्या ठिकाणी. प्रौढ पतनी मोठ्या ठिकाणी त्याची पण. सत्वा वाचून नानी ज्ञानाकडे. सत्वा गुणाशिवाय ज्ञानाकडे हा येत नाही. म्हणून सात्विक वृत्ती एक झाले का जन्मवृत्ती सर्व त्यागे चतुर्थी भक्ती जैसे. जन्मवृत्ती 3 अजन्मव्रताचरण. शेवटच्या वेळेला तो अजन्मव्रताचरण कशाचे? चौथ्या भक्तीमध्ये आयुष्य घालवतो तो. असंच वाक्य झालं. अजन्मवृत्ती म्हणजे मरेपर्यंत तो शेवटपर्यंत कशात घालतो? चौथी भक्तीमध्ये आयुष्य आपलं समर्पण करतो. ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या. ह्या जवळजवळ सगळ्या आपण बघूया नंतर. हे एक आश्चर्य याचं. त्यांनी काय सांगायचं त्यांना? फक्त म्हणून सात्विक वृत्ती धारण करण्याचा निश्चय करावा हे सांगण्यासाठी आत्मज्ञानाचा दृष्टांत दिलेला आहे. श्लोक क्रमांक 18. सत्वगुण वृत्तीमध्ये स्थित झालेले सात्विक देवादिकांच्या लोकी जातात. सत्वगुण वृत्तीमध्ये स्थिर झालेले सात्विक. आणि ज्यावेळेला ज्ञान होतो त्यावेळेला तो सात्विक राहतो की नाही? ज्ञान होतो तेव्हा तो सात्विक राहतो की नाही? नाही राहत ना. मग कोण होतो तो? रजोगुणी होतो. हा, गुणातीत होतो तो. आणि हे फक्त गुणात आहेत. मग हे फक्त जे गुणात आहेत ते कुठं जाणार? स्वर्गाला. आणि जे गुणातीत झाले ते मला येऊन मिळणार. सत्वगुण वृत्तीमध्ये स्थित असलेले सात्विक देवादिकांच्या लोकी जातात. राजस लोक मध्यलोकी म्हणजे राजस मनुष्यामध्ये राहतात. राजस मनुष्यामध्ये राहतात. आणि शेवटच्या निष्कृष्ट गुणाच्या वृत्तीत स्थित असलेले तामसी वृत्ती जन अधोलोकी जातात. अशा प्रकारे जे सात्विक वृत्तीचे उत्कर्षात ज्यांचे नेहमी जगणे व आचरण असते व मरणही असते ते देह ठेवल्यावर स्वर्गातील राजे होतात. सत्वगुणात 2 टॉपिक सांगितले. कोणते सांगितले? 2. सत्वगुणात मारतात ते एक ज्ञानवंताच्या घरी जातो आणि एक. हा, मग ह्या दोघांची जशी रुची असेल मारायच्या वेळेला तशी. हां, आपली अमुक अमुक वस्तू आहे, आपली गाडी आहे, आपले बगीचा आहे, आपला आश्रम आहे, याच्यात जर गेला तो. हे मस्त उदाहरण भेटलं. हां, लोभासहिक सात्विक मेला. हे माझं घर, ही माझं आश्रम, ही माझे विद्यार्थी, ही झाडं झुडपं, ही आपली गाया, ही आपली गाडी, याच्यात मेला का तो कुठं जातो? याच्यापेक्षा वरच्या दर्जाला जातो, स्वर्गात. चंद्रलोकाला जातो. स्वर्ग तो एक वेगळाच आहे. हां हां हां, तर तो अर्चिराधिक मार्गातला माणूस तिकडं जातो. तो तिकडं जातो की
त्याला शेवटच्या क्षणाला त्याला आठवलं नाही, नाही तर प्रयत्न कशासाठी होता त्याचा, मोक्षासाठी होता. पण शेवटच्या क्षणाला त्याला आठवलं नाही. मग तो त्या भोगामध्ये थोडा असल्यानंतर तो चंद्रलोकाला जातो, तिकडं भोग भोग भोगतो आणि मग परत खाली येतो. काही लोक ब्रह्मलोकाला जातात, त्याच्यातले तिथं त्यांना अनुग्रह देतो ब्रह्मदेव डायरेक्ट समोर बसून. तिथं त्याला होऊ होतं आत्मज्ञान, आणि इथेही आत्मज्ञान होतं. पण दोघांमध्ये किंमत कोणाला जास्त आहे? हां, मी जरा वेळा तुम्हाला वरच्या मान्यवरांना विचारतो, जे इलेक्शनमध्ये निवडून आमदार झाले मग मंत्री झाले ते, आणि ते आतल्या आत ते जे बनवून आणलेले ते त्यांच्यामध्ये वजनदार कोण असतो? का दोघांना सारखेच फॅसिलिटी असतात? फॅसिलिटी सारखीच असली तरी वजन कोणाचं जास्त आहे यशवंत भाऊ? हां हां, हे लोकमान्य झाले आणि ते आतल्या आत त्यांनी केलेले. तसा जो इथे मृत्यू लोकात अनुग्रह होते त्याची पावर वेगळी, असं पंचदशीमध्ये सांगितलं. तिकडे ब्रह्मदेव पण त्याला अनुग्रह देऊ शकतो, तिथं पण त्याला भेटतो. त्याच्यापेक्षा इकडची उंची मान आहे. हे मृत्यूलोक एवढं भारी आहे, हे सगळे इकडे खाली यायचं म्हणतात म्हणलं का? हां, तरी फरक आहे. आता अनुग्रह फार सारखंच आहे. तर आता थोडकं सांगायचं म्हणजे राजबिंडा साधूकडून भेटलेला अनुग्रह आणि प्युअर सात्विक ब्राह्मण साधूकडून भेटलेला सात्विक अनुग्रह, त्याच्यामध्ये कसा फरक आहे? तो जरा राजबिंडाच राहणार ना. तो म्हणजे अशी माळ वर काढून फिरणार, अशी वर. ती कसली? तुळशीची नाही, सोन्याची. आणि सात्विक वृत्तीचं साधू आहे ना, तर तुळशीची माळ पण नाही वर दाखवणार, ती पण लपून असणार त्याची. आणि याची सोन्याची वर असणार आणि तुळशीची लपून असणार आहे. त्याप्रमाणे त्यांच्यामध्ये कसा फरक आहे दोघांमध्ये, तसंच. कुठे आलो होतो? 270 झाली ना. हां, 71 वाचली होती, श्लोक वाचला होता फक्त. याप्रमाणे सात्विक वृत्तीच्या उत्कर्षाने ज्याचे नेहमी जगणे व आचरण असणे व मरणे असते ते देह ठेवल्यावर स्वर्गातील राजे होतात, वाचली होती. त्याच्यापेक्षा मागच्या क्वालिटीचा होता. तर हे काल जाता जाता म्हणले होते, म्हणजे आपण सत्वगुणात मेलो होतो आणि ते वर गेलेले बी सत्वगुणात मेले, पण ते लोभी याच्यामध्ये होते, त्यांना ॲट्रॅक्शन होतं जगताचं आणि याला ॲट्रॅक्शन नव्हतं. त्याप्रमाणे जे राजसवृत्तीने आचरण करीत जगत असतात व त्यातच देह त्याग करतात ते मृत्यूलोकी मनुष्य युनीत जन्म घेतात. किती वेळा सांगितले? 3-4 वेळा झाले. पण काय, मूर्ख समजाते समजाते ज्ञान घाटी को आहे ना. आणि कोयला हो न उजला 9 मन साबण खाय. त्या कोळशाला 9 मन साबणाने जरी चांगल्याच घासून पुसून आंघोळ केली तरी तो होत नाही पांढरा फटक. आता तो पांढरा फटक कधी होईल? त्याला पेटवून दिल्यावर. हां, त्या मृत्यूलोकात सुख दुःख याची खिचडी देहरूपी एकाच ताटात जेवावी लागते. बघा, ह्या मृत्यूलोकात जे ते रजगुणामुळे मरणाच्या वाटेत सापडले असता, या मृत्यूलोकात सुखदुःख याची खिचडी देहरूपी एकाच ताटात जेवावी लागते. जे ते रजगुणामुळे मरणाच्या वाटेत सापडले असता ते काही केल्याने तो मृत्यू टळत नाही. आणि त्याचप्रमाणे तमोगुणाचे भोग भोगल्यानंतर तमोगुणाच्या उत्कर्षात जे देह ठेवतात ते देहांती नरकभूमीत जाण्याची सनदच मिळवतात. म्हणजे ID प्रूफ करून जातात, आपल्याला आत घेतलंच पाहिजे, आमचा दाखला घेऊन आलेलो आहे. अर्जुना, याप्रमाणे आत्मवस्तूच्या सत्तेने वाढणारे सत्वाधिक 3 गुण यांच्या लक्षणात तुला स्पष्ट सांगितले. बघा, याप्रमाणे आत्मवस्तूच्या सत्तेने वाढणारे सत्वाधिक 3 गुण यांच्या लक्षणासह तुला स्पष्ट सांगितले. परंतु आत्मवस्तूच्या स्वरूपात केव्हाही बदल न होता ती वस्तुत्वाने पूर्ण असते. तरी पण गुणाच्या उपाधीने आपणच गुणलक्षणास पाहून त्याच्या कार्यविशेषाप्रमाणे करते असे दिसते. पहा,
बरोबर. हे कशासाठी सांगितलं तुम्ही? हम्म. आता तुम्ही ज्याच्यासाठी सांगितलं त्याच्यापेक्षा इथलं चालू विषयाला लय फीड बसलेली. काय वाक्य बघा का काय म्हणे शेवटचं वाक्य, दोराकडून दोरी सर्पत्व व्हावं दोराकडून, दोरी सर्पत्व व्हावं दोराकडून. दोरीवर सर्प दिसतो कोणाकडून? दोरीकडूनच. म्हणजे सर्प आहे का? त्या या वाक्याला. परंतु आत्मवस्तूच्या स्वरूपात केव्हाही बदल न होता ती वस्तुत्वाने पूर्ण असते. का? दोरा सर्पत्व वाव दोराकडून, तो रजगुणात मेला. आता हे बघा, याच्यावर आता हे कसं तुमच्या आपल्या डोक्यात घुसवायचं आणि फिट करायचं ते आता आपण ठरवायचं. आता ही एवढी हिस्ट्री सांगितली 100-150 ओळींची. रजगुणात मेला तिकडे गेला, तमोगुणात मेला तिकडे गेला, सत्वगुणात गेला तिकडे गेला. आणि आत्ता सांगतात परंतु हे तिन्ही गुणात जरी तो मेला आणि तो तिकडं जरी गेला, परंतु आत्मवस्तूच्या स्वरूपात केव्हाही बदल न होता ती वस्तुत्वाने पूर्ण असते. मग गेला कोण? तो तर पूर्णच आहे, त्याचं लॉस झालं सांगितलं इथे. तो आत्मवस्तूच्या स्वरूपात केव्हाही बदल न होता ती वस्तुत्वाने पूर्ण असते. म्हणजे त्या रश्शीवर जरी साप दिसला आणि किती जरी भ्याले तरी त्या रश्शीवर कधी साप जन्माला येत नाही. ती रश्शी रश्शी रूपाने कायम स्वरूपे आहे. परंतु आत्मवस्तूच्या स्वरूपात केव्हाही बदल न होता ती वस्तुत्वाने पूर्ण असते. तरी पण गुणाच्या उपाधीने आपणच गुणलक्षणास पाहून त्याच्या कार्यविशेषाप्रमाणे करते असे दिसते, जेने भ्रांतीपासून इरतले. म्हणजे तो असा झालाय हा सुद्धा काय आहे? जग हे भ्रम आहे का सत्य आहे? मग जगातले हे सगळे जन्म कसे आहेत? भ्रमच आहेत. हां बरोबर. बघा त्याच्या अगोदरचं वाक्य होतं, अर्जुना याप्रमाणे आत्मवस्तूच्या सत्तेने वाढणारे सत्वाधिक तिन्ही गुण त्याच्या लक्षणास स्पष्ट सांगितले तुला आता. आणि त्याच्या पुढचं वाक्य, परंतु आत्मवस्तूच्या स्वरूपात केव्हाही बदल न होता ती वस्तुत्वाने पूर्ण असते. तरी पण गुणाच्या उपाधीने आपणच गुणलक्षणास पाहून त्याच्या कार्यविशेषाप्रमाणे करते असे दिसते. त्या गुणाच्या आरी गेल्यानंतर त्याला असं वाटतं, दृष्टांत देतात, आपण राजे झालो आहो व आपल्यावर परचक्र आले आहे असे स्वप्नात पाहणारा मनुष्य ज्याप्रमाणे आपला जय व अपजय आपल्याच ठिकाणी पाहतो. म्हणजे जो झोपलाय आणि झोपल्यावर कोण झाला? तो राजा झाला. आणि मग त्याच्यावर काय झालं? बाहेरचं परचक्र आलं आणि त्याच्यामध्ये हारला किंवा जिंकला हे कुठं पाहिलं त्याने? मग आता हे जे सगळे सांगितले देह बिह हे कुठं सांगितलेत? मागे सांगितलं होतं. तू हे लक्षात ठेव. किती नंबर 20 म्हटलं होतं का? तुला सांगतो हे शेवट तू लक्षात ठेव. 3 नंबर का 4 नंबरच्या श्लोकात सांगितलं होतं. बघा आता, हे वीरा बघा, म्हणून जगाला बाजूला सारून मला पाशील तर तसा मी निराळा दिसणार नाही, कारण मी सर्व जगद्रूप आहे, विवर्तोपादन रूपाने कारण आहे. म्हणजे मद व्यतिरिक्त जगत सत्ता शून्य आहे. हे वीरा, या सिद्धांताची तू आपल्या मनात खरोखर पूर्णपणे गाठ बांधून ठेवून आता मी जरी पुष्कळ शरीराने वेगवेगळ्या दृष्टीस पडलो तरी त्या सर्व शरीरात गुणांनी मीच बांधलेले आहे असे दिसतो. हे अर्जुना, जसे स्वप्नामध्ये आपण आपले मरण आपणच आपल्या कल्पनेने तयार करून मग स्वकल्पित असे मरण दुःख आपण स्वतः भोगतो, त्याची जागृती स्मृती होत असते. बघा, त्याप्रमाणे हे सगळं असंच व्यापलेलं आहे. याप्रमाणे जगात जरी पुष्कळ देहदृष्टीस दाखवून प्रकाशित करून तितक्या अनंत रूपाने मीच बनलो आहे, त्या ठिकाणी अनेकत्वामुळे गुणामुळे बद्ध झाला आहे हे देखील मीच जाणतो.
तर कळालं ना नेमकं नेमकं काय म्हणायचं यांना, काय म्हणायचं यांना नेमकं. हा एका वाक्यात उत्तर देऊन टाकलं. म्हणजे मागे सांगितलं कुत्रा मांजर गाढव हे बी स्वप्नच आहे की नाही. आणि तो सत्वगुणात मेला आणि मग ब्राह्मणाच्या कुळात गेला हे सुद्धा स्वप्न. आणि आपल्याला सगळ्यांना अनुभव भेटले तर आपण आता परिपक्व झालो आहे त्यांच्या कृपेने, हे काय खरं आहे असं यायला पैसे सगळं स्वप्न आहे. हां बापरे, बरोबर बोलतात, कसे बोलतात बघा. सगळं स्वप्न आहे, पण हे ध्यानात ठेवायचं, स्वप्नाच्या आरी जायचं नाही. कुठे आलो होतो आपण. 200. आपण राजे झालो आहो, आपल्यावर परचक्र आले आहे असे स्वप्नात पाहणारा मनुष्य ज्याप्रमाणे आपला जय आणि पराजय आपल्या ठिकाणी पाहतो, त्याप्रमाणे उत्तम गती, मध्यम गती, मध्यगती, अधोगती हे गतिभेद हे गुणाच्या वृत्तीचे भेदामुळे आहेत. ती गुणदृष्टी बाजूला ठेवून पाहिले असता आत्मस्वरूप शुद्ध ब्रह्मवस्तू तशीच्या तशी विशुद्धच आहे. घ्या, कळालं ना सगळं. हे सगळं आहे असं. मग आता कोण आहे जीवाचा या दृष्टीने न घडो मसर. ते वाईट जरी असलं तरी वस्तू कोण आले मारायला आपल्याला, आपणच आपल्याला आलेलो आहे. किती गुतागुती. आणि म्हणून यांना कळत नाही, आपल्याला अवघड आहे आपण म्हणतो. पण आता आपल्याला थोडंसं आता अवघड, आजी फिटले माझे कोडे. मग आता हे कुत्रे मांजर गाढव झाले ह्या अँगलनी पाहिलं नामदेव महाराजांनी, म्हणून तुपाची वाटी घेऊन मागं लागले. काय पाहिलं त्यांनी, कोणाच्या मागे घेऊन लागले होते वाटी, खरं सांगा आता. हां, ब्रह्माच्या मागं लागले होते. कोण ब्रह्म लागलं होतं. काय घेऊन लागलं होतं, वाटेत ब्रह्म घेऊन लागलं होतं. आणि हे खरं आहे का स्वप्न आहे. बरं आहे मग. म्हणजे ते आपण इकडं नादी लावायला आलो आहे काय, फक्त घरी करमत नाही, हे घरचं स्वप्न. त्याच्यासाठी इकडं आलो आहे. तिकडं डोक्याचा गोंदा होतो म्हणून साहेब हे कळून घ्यायला सुद्धा घाम पुसावा लागतो का नाही. फुटतो घाम फुटतो. आणि म्हणून एक एकाक्षरात आहे माझा रमाकांत. ही वाक्य कसं आहे, भगवद्गीता पूर्ण अमृत सरिता, काही कमी सरस नाही याच्यामध्ये. कुत्री मांजरं गाढवं डुकरं सगळे तेच नटलेलं आहे. देव नटला नानापरी. आपण फक्त माणसांनाच बघतोय ना नानापरी नटलेला. झाडं झुडपं वगैरे वृक्षवल्ली सगळं तोच नटलेलं आहे. मी हे स्वप्न त्या कोणाला पडलेलं आहे, समोरच्याला पडलं आहे का आपल्याला पडलेलं आहे. हे स्वप्न कोणाला पडलेलं आहे, ते समोरचा तर धुंदीमध्ये, तो त्याच्या धुंदीमध्ये. एवढं कळलं ना आपल्याला, हेच आनंददायक आहे. एवढं कळलं किती स्थिर झालं माहिती आहे का. आता आपण भयान स्थिर झालेलो आहे. काहीच आता तुमचा मोबाईलच हँग झाला तसं, पण ज्ञानाने हँग झालेलो आहे. आता आपण ज्ञानाने झालं, लोड झाला, जास्त सेव केलं ना, ज्ञान जास्त सेव केलं, ते आता थोडं एमटी करावं लागणार. ज्यावेळी श्लोक क्रमांक 19, ज्यावेळी विद्वान शरीर इंद्रिय व विषयांच्या आकाराने परिणित झाल्यावर गुणाहून दुसरा कोणी करता पाहत नाही आणि गुणाहून अगदी विलक्षण असलेल्या साक्षीभूत आत्म्याला जेव्हा जाणतो, तेव्हा तो विद्वान माझ्या ईश्वर भावाला माझ्या स्वरूपास प्राप्त होतो. काय बोलले, साक्षी बोलले ना. हे निबिन मगाशी दृष्टांत सांगितलं, यांना काय सांगायचं तर काय रामजाने, पण ते माझ्या इकडं फिट बसलं एकदम. का रश्शी सर्पत्व वावो का दोरा सर्पत्व वावो दोराकडून. हे यांनी आपल्याला सांगितलेलं आहे सगळ्यांनी. पण ते त्यावेळेला आपल्याला आठवलं पाहिजे ना, ज्या वेळेला गरज आहे त्या. मग काय म्हणतात भागवतकार, ह्याच वाक्याला धरून ते म्हणतात, त्या रश्शीवर कधी साप जन्माला आला नाही
आणि नांदला नाही म्हणजे थोडा वेळ सुद्धा खेळला नाही, काय नाही. आणि तुम्ही काठ्यांनी मारला तरी तो मेला नाही, कारण तो नव्हताच. तर काय होती तिथे? रश्शीच होती. आता ही रश्शी होती हे सांगण्यासाठी आपल्याला तेवढा दृष्टांत खर्च केलाय का? हा सगळा परमात्माच आहे, अवघा देवच झाला पाही, भरोनिया अंतरबाई, सगळा देवच आहे. आणि जर आपल्याला वेगळं दिसलं काही तर समजायचं रश्शी काय दिसलंय? साप. आणि मग काय घेऊन यायचं त्याच्यासाठी? काठी आणायचे का? अजून एक दिले बाबाने आपल्याला, बॅटरी दिली ना, प्रकाश, ज्ञान प्रकाश, त्याच्यात चेक करायचं काय. पण जर बाबाच म्हणले काठी आणा तर बाबालाही शान आहेत. खरा घोळ जो केलाय तो सगळा बाबा लोकांनी करून ठेवलाय, है की नाही? तई गुरुकृपा होईल पारता, आईशी गुरुकृपा होईल पारता का? बाबाचं अज्ञानात चाच पडणं चालले, बाबाचंच अजून सुटलेलं नाही लचाण. हे माझं ते माझं, माझं ते माझं, दुसऱ्याचं पण माझं. काय करायचं? तुम्हाला बाबा लोकांची लय मजा वाटते उडवताली. खरोखर हे एवढे अज्ञानी लोक आहेत. ज्ञानेश्वर महाराजांच्या वेळेला अज्ञान होतं आणि आत्ताच्या वेळेला अज्ञान नाही, त्याच्यापेक्षा जास्त आहे. जास्त काय आहेत? कारण ज्ञानेश्वरांच्या वेळेला इकडे एकटे ज्ञानेश्वर होते, इकडे 10-12 जण होते त्या याच्यावर बसलेले, सत्यनारायणाच्या पाटावर. किती बसलेले होते? 10-12. आणि इकडे एकटे ज्ञानेश्वर होते. त्यामुळे ते 10-12 जणच अज्ञान पसरीत होते. आता गाड्याच्या गाड्या भरून आहेत सगळे, हे की नाही? मग एवढी लोक जर अज्ञान पसरवायला असले तर कधी दिवा लागायचा? म्हणजे हे ज्ञान वाढवणारे नाहीत हे सगळे, हे सगळे अज्ञान वाढवणारे. हां, जाका गुरु है अंधा, शिष्य निरंतर, और अंधे को अंधा मिला तो पडा काल के फंदे में, आंधळा पडला. अजून एक दुसरं एक बघा, जल प्रमाणे मछली, कुल प्रमाणे सिद्धी, और जाको जैसा गुरु मिला ताको तैसी बुद्धी. जसं त्या बाबाचं डोकं असेल तसं त्याच्या शिष्याचं डोकं चालणार तेवढं. आपलं मध भाग्य, आपल्याला चांगले बाबा भेटले. चांगले बाबा असतात काय? चांगले बी नाही तर वाईट बी नाही इथं, आहे की नाही? काय असेल पूर्वकर्म आपल्याला कमीत कमी एवढं तर कळालं. आता पुढं काय करायचं ते आपल्या हातात आहे का हो? यांना म्हणलं चांगले बाबा असतात, त्यांचं चांगले बी नसतात आणि वाईट बी नसतात. याचं एकच उत्तर आहे, एक टोक ताळा आहे त्यांचा. थोडंसं बोलणार काय तुम्ही त्याच्यावर? बोलायच्या विचारातच दिसताय तुम्ही, नाही ना? हां बोला. गुरु किया है देह का, सद्गुरु नाही चुना, फिर गोता खाय. परत परत देह देह भेटला तर तो बदलच बुद्धी वाढवणार आहे त्याची, आत्मबुद्धी नाही करणार. देहबुद्धी ती आत्मबुद्धी करावी. आत्मबुद्धी होईल अशा सदा संगती सज्जनांची धरावी. सज्जन कोणाला म्हटलेले? जो देहबुद्धीतून काढतो ना आत्मबुद्धीत घालतो, त्याचं नाव सज्जन आहे. ज्यावेळी श्लोक क्रमांक 19 वाचतोय बघा, हे वाक्य परत त्याप्रमाणे उत्तम गती, मध्यगती व अधोगती हे गतिभेद हे गुणाच्या वृत्तीचे भेदामुळेच आहे. ती भेद गुणदृष्टी पाहून ठेवून, ती गुणदृष्टी बाजूस ठेवून पाहिले असता आत्मस्वरूप शुद्ध ब्रह्मवस्तूवर जसेच्या तसे विशुद्धच आहे. अजून 9व्या अध्यायातली ओळ, वस्तू वस्तूजू, मग वाढ धाकुटेनं म्हणीजे, सरजीव निर्जीव नेनिजे, देखिले वस्तू म्हणून. हां बघा अजून कर्म नामरूप संबंधू, जाती क्रिया भेदू, हा आकाराशी प्रवादू, वस्तूशी नाही, वस्तू आहे तशी शुद्ध आहे. आत्मवस्तू जैसे जीर्ण वस्त्र सांडीचे, मग नूतन वेळीचे तैसे देहांतर असते. मग आनंद आहे, काय नाही. आपण उद्या दुसरी कपडे घालून येऊ तरी पण ती काय आपण काय बदलत नाही, काहीच नाही. वाघाचे कपडे बदलतो, कधी गाढवाचे कपडे बदलतो, फक्त कपडे बदलतो, त्याच्यात काही फरक पडत नाही. पण तरी पण आपल्याला कोणती कपडे आवडतात?
मनुष्याचेच कपडे बरे आहेत ना, कारण तिथं ज्ञानदृष्टी आहे. श्लोक क्रमांक 19. ज्यावेळी विद्वान शरीर, इंद्रिय व विषयांच्या आकाराने परिणित झालेल्या गुणाहून दुसरा कोणी करता, आलो होतं का पुढे, पाहत नाही आणि गुणाहून अगदी विलक्षण असलेल्या साक्षीभूत आत्म्याला जाणतो, तेव्हा तो विद्वान माझ्या ईश्वर भावाला, माझ्या स्वरूपास प्राप्त होतो. गुणांच्या भेदामध्ये तो सापडत नाही. तैसे मध ऊर्ध्व अध हे जे गुणवृत्ती भेद ते दृष्टी वाचून शुद्ध वस्तूची असे, तुम्ही त्याच्याकडे बघू नका. पाहे पा कापसाच्या बोटी, पा पटत्व तंतू, तिकडं बघा का सोने लेणे उनगडे. तुम्ही अधिष्ठानाकडं दृष्टी ठेवली तर कुत्रा, मांजर, गाढव, डुकर, माणूस ही डोक्यात येणार नाही. आणि अधिष्ठानावरून दृष्टी घसरली का मग गुणवृत्ती भेदाने तुम्हाला अध मध ऊर्ध्व अध असे स्वप्न दिसणार. चेवून या पाहिजे तर काहीच नाही. स्वप्ना माझी देखीजे ते स्वप्नचं साच पाहिजे. मग चेवून या पाहिजे तर काहीच नाही, जागे झाल्यावर काहीच नाही. पण हा विषय आता राहू दे. तू मात्र एवढे लक्षात ठेव की आत्मवस्तू वाचून दुसरे काहीच नाही. पहा, विषयांतर झाले नसून आता तुला मागील गुणासंबंधी विषय पुढे सांगतो ते ऐक. इथं जागा राहिलो पाहिजे आपण. त्याच वेळेला डुकली आली का परत कुत्र्याच्या लेल चाललो पुढं. ही किती वाक्य महत्त्वाचं आहे. ही 2-3 वाक्य शेवटची होती. आणि मध्ये किती घोटाळा सांगितला होता. माणूस होतो, झाडझुडूप होतं, स्वर्गाला जातो, ब्राह्मणाच्या घरी जातो. आणि आता सांगितलं पण हा विषय आता राहू दे. तू मात्र एवढे लक्षात ठेव की आत्मवस्तू वाचून दुसरे काही नाही, विषयांतर झाले नसून आता तुला मागील गुणासंबंधी विषय पुढे तुला सांगतो. एवढंच वाक्य सांगितलं. परत सांगितलं तुला मागच्या गोष्टीला टच करतो, विषयांतर करत नाही. ती कुत्र्या मांजराची गाढवाची गोष्ट परत कंटिन्यू करतो. फक्त अर्धीच वाक्य सांगितले. परी हे वाहनी असो तरी तुझं आन न दिसो. दुसरं काही दिसून नको देऊ आत्मवस्तून. परी से ते सांगत असो मागील गोठी. आता मागच्या गोष्टी जशी आजोबाजू हप्तानी सांगत होते ती पुन्हा सांगतो. 79 किती महत्त्वाची. व तेवढं नाही, त्या वस्तूची असे तेव्हा येईल बरं का साहेब पुढं. बघा, तैसे मध ऊर्ध्व अध हे जे गुणवृत्ती भेद ते दृष्टी वाचून शुद्ध वस्तूची असे परीही वाहनी असो तरी तुझं आन न दिसो. बघा, इकडच्या 2 टुकी तिकडच्या एका टुकीला जॉईंट करायची. वस्तूची असे परीही वाहनी असो तरी तुझं आन न दिसो. ती वस्तूचे, ती वस्तू सोडून तुला दुसरं काही दिसून देऊ नको. पण तुला वाटेल मी आता विषयांतर करतो तरी परीसे ते सांगत असो मागील गोठी. मध्ये ज्या 100 ओळी परत सांगितल्या, कोण कुत्रा होतं, गाढव होतं, ते परत आता पुन्हा सांगायला प्रारंभ करतो. पण मध्ये तुला टच करलं चिमटा काढून. एवढं मात्र लक्षात ठेव, तुझी दृष्टी कशावर राहू दे, अधिष्ठानावरच राहू दे, मूळ स्वरूपावरच राहू दे. तर तू पक्के असे समज की आत्मवस्तूच्या सामर्थ्याने हे तिन्ही गुण सहज समर्थ होऊन देहाच्या निमित्ताने रूपाने उत्पन्न होतात. उपनिषदात काय सांगितलं? सूर्याची उपासना करत होते, पावसाची उपासना करत होते. का करत होते लोक? जमिनीची उपासना करत होते. कारण जसं जसं देवानी कर्म केलं, पळून गेला, त्याचं नाव काय झालं? रणछोडदास. ठीक आहे नाही? त्याच्यानंतर चोऱ्या केला म्हणून काय करायचं म्हणायचे? चोरटा येतो. आहे की नाही? असा तसं पृथ्वी तुम्हाला सांभाळते, सहन करते, म्हणून त्या देवाचं नाव आता काय ठेवलं? गुणानुसार पृथ्वी अन्नधान्य देते म्हणून. सूर्य काय करतो? प्रकाश देतो, त्याचं नाव सूर्य ठेवलं. पण सूर्य कोण आहे? सूर्य कोण आहे? परमात्माच येतो. जेवढं सगळं आहे तो फक्त त्याच्या कर्माच्या आणि गुणानुसार यांची वेगवेगळी नावं ठेवली. म्हणून उपनिषद वेद त्याची स्तुती करतात. लाकडे पेटल्यावर जसा अग्नी त्या लाकडाच्या आकाराचा दिसतो किंवा भूमीतील पाणी व इतर रस हाच जसा झाडात दृष्टीस पडतो. बघा, अग्नी प्रगट झालाय कशाच्या माध्यमातून? लाकडाच्या मग लाकडाच्यामुळं कोण दिसतोय? अग्नी दिसतोय. आणि जमिनीतलं झाड हिरवगार दिसतंय, वरचं जमिनीवरचं झाड म्हणजे खालचं. तसा हा जरी वेगळा दिसला तरी काय दिसतंय? ते झाड हिरवगार आहे म्हणजे पाणीच आहे. आता लाकूड दिसत असलं तरी काय आहे?
अग्नीचे, तसे इतर वस्तू दिसल्या तरी ते काय आहे? परमात्माचे. लाकूड पेटल्यावर जसा अग्नी त्या लाकडाच्या आकाराचा दिसतो, भूमीतील पाणी व इतर रस हा जसा झाडात दृष्टीस पडतो, अथवा दूध विरजले असतात ते जसे दह्याच्या आकाराने दूधच परिणाम पावलेले असते, किंवा ऊसाच्या आकाराने जशी गोडीच व्यक्त होते. बघा काय परत कसे घेऊन चाले का दूधाची झाले का बीजाची झाले? काय दही आहे ना, तैसे दही, हां त्याच्या अगोदर काय माझेले विस्तारपणाचे नावाने हे जगची नग आगवे, जैसे दूध मुराले स्वभावे, तरी ते मुरलेलं दुधाचं रूपांतर दयात झालं, तसं हे जगाचं देवाचं रूपांतर आता कशात झालेलं आहे? जगामध्ये झालेले. अथवा दूध विरजले असता जसे दह्याच्या आकाराने दूधच परिणाम पावलेले दिसते, किंवा ऊसाच्या आकाराने जशी गोडीच व्यक्त होते, त्याप्रमाणे अंतःकरणासह स्थूल आणि सूक्ष्म देहच हे तिन्ही गुण बनतात. सूर्यच देवच सूर्य झाला, देवच पृथ्वी झाला, देवच आकाश झाला, आणि इथं काय सांगितलेले? स्थूल आणि सूक्ष्म हे तिन्ही गुण बनतात अंतःकरणासह. त्याप्रमाणे म्हणून गोडीच व्यक्त होते, त्याप्रमाणे अंतःकरणासह स्थूल सूक्ष्म देह हे तिन्ही गुण बनतात. म्हणून जीवात्म्यास बंधास हेच कारण घडते, तो बद्ध होतो. मग तो त्या स्वतःला काय समजायला लागला? वेगळा समजायला लागला. परंतु अर्जुना जेवढे आश्चर्य आहे की परंतु अर्जुना केवढे आश्चर्य आहे की सूक्ष्म देहाची व गुणाची ही गुंतागुंत झाली असताही ज्ञानदृष्टीने मोक्षाच्या व्यवहारास मुक्त स्थितीस कमीपणा येत नाही. आता तो ज्ञानी माणूस बी या आपल्याच गुंत्यात आहे. मग अशी एक प्रमाण दाखवलं होतं, त्याच्यामध्ये तो ज्ञानी शिव्या बी देतो. चांगदेव महाराजांना पोरग करीत होतं, रडती पडती एकमेका देती शिव्या मिळून लारे, असं नाही, रडती पडती एकावर एक म्हणते आनंदाला पुराला नाही. म्हणलं दुसरं प्रमाण आहे बघा यांचं, हसती रुसती शिव्या देती एका, दिसती लोका सारिखेची. कोण? संत. तर त्याच्यामध्ये विश्लेषण केलं तर हसती काय हसतात आणि काही रुसती कधी, तर ते महाराज म्हणले पॉकेटात पैसे कमी पडलं. रुसती शिव्या देती एका, दिसती लोका सारिखेची, न चोजेवे आम्हा संतांची निज खून. आता ते रुसल्यावर आपण म्हणू काही काही कुठं बाबा असतो काय असा, बाबा असा असतो असं यांना म्हणायचंय. न चोजवे आम्हा संतांची निज खून, सांगावे लक्षण तेची पाहे. कधी होईल? सांगावे तेची लक्षण पाहावे. तर कधी होईल? अंगे संत तोची ओळखेवे संताशी. बघा, अंगे संत तोची ओळखे संतासी, काय अनिकासी वमे कळे, वर्मे कळे पाहिजे होतं. हां, म्हणती चांगदेव साच हे बोलिले, विचार न चले युक्ती तेथे. बघा, तिथं कोणती काय रे करावे पुसती शिष्याची, ते म्हणती सिद्धांशी द्याव पंथ. बघा, लिहोनी पत्रिका द्यावी यांचे हाती, ते देणे पाहती स्थित्यांतर. बघा, पत्र देताना हे कंडिशन यांच्या डोक्यात आली की चांगदेव महाराज म्हणतात कसं काय आपण सांगायचं बाबा हे ते आहेत म्हणून. हे तर कधी कधी आपल्यासारखंच करतात, रुसणं हसणं फसणं सगळं. ते रुसती हसती फसती, ते फसती नाही, आपल्याला फसवते. आपण म्हणते ही माणसंच आहे, ती माणसं नाहीत. कशी काय असणार, कधी कळणार आहे? म्हणजे मला मधले बाबांची आठवण होते, ते म्हणतात ते कधी मग कोणावर काय आपण बोलायचं नाही, तोंड सुख पण नाही घ्यायचं कोणावर. का? काय सांगावं, काय उपासने तो असेल, आपल्याला काय माहिती अंतरंग काय आहे त्याचं. अंतरंग कळू शकत नाही आपल्याला कोणाचं. अशी डिग्री नाही ना, दुधाला जशी डिग्री चेक करायला तशी नाही ना. बरोबर. बघा ना, इथे किती महत्त्व सांगितलंय. परंतु बघा, तो जीवात्म्यात बंधन घडते तो बद्ध होतो. परंतु अर्जुना ही केवढी आश्चर्य आहे की सूक्ष्म देहाची व गुणाची ही गुंतागुंती झाली असताही ज्ञानाच्या ज्ञानदृष्टीने मोक्षाच्या व्यवहारास मुक्त स्थितीस कमीपणा येत नाही.
जे त्यातून पूर्ण एक अजून सांगायचं, ते गुरु नानक वगैरे त्यांच्या काळातले लोकांना म्हणायचे मुसलमान हो नाही तर मारून टाकेल. ते म्हणले मारा, असे आम्ही मारणारच आहे काहीतरी म्हणून. काय मग कशाला बदल. मग त्यांना हे कळालं मेलो तरी आपण मरत नाही म्हणून ते मेले, आणि आपण घाबरतोय ना म्हणून मरायला तयार नाही. त्यांना माहिती आहे मेलो तरी आपण मरत नाही. त्यांच्या मुक्त स्थितीस कमीपणा येत नाही. म्हणजे तिन्ही गुण आपापल्या धर्माप्रमाणे देहाच्याच आश्रयावर त्याच्या मागचे पुढचे संपूर्ण व्यवहार व कर्म करीत असताही ज्ञात्याच्या व आत्म्याच्या गुणातीततेस कमीपणा येऊन त्यास धक्का लागत नाही. ही युक्ती देऊन समरंगणावर अर्जुनाला पाठवले. मुर्दे पाडले. हे लय चिरीमिरीचं काम आहे आपलं. हे छोटं मोठे पाप तिकडं मुर्दे पाडलेले, वंश खंड करून टाकला काहींचा, रक्ताचे पाठ व्हायले, तरी देवाने सांगितलं काय नाही सब झूट आहे. आणि त्याला काहीच कमीपणा नाही आला. अशा प्रकारच्या आत्म्याची सहज नित्य असणारी मुक्ती ती तुला आता ऐकवू, कारण तू ज्ञानरूपी कमळकळिकेत भ्रमर आहेस. ज्ञानरूपी कमळकळिकेतला भ्रमर अर्जुन आहे. मग ज्ञानरूपी कमळ कोण नाही? ज्ञानरूपी कमळ कोण आहे? भगवान कृष्ण. मग त्या कलिकेवर बसल्यानंतर का लुटायचं नाही, घ्यायचा आस्वाद. काय घ्यायचं तेवढा मकरंद. आणि त्याच्यामध्ये आपण मेलो तरी जाणीव नाही झाली पाहिजे. भ्रमर भुलले सुमन कळिके, जैसे भ्रमर बेदिक. हां परते हां असंच दुसरं एक अजून त्याप्रमाणे ये ग्रंथी सेवी जे आहे तैसे भ्रमर परागू नेनती परी कमळदळा नेनती. बघा तैसी परी आहे ग्रंथी सेविनी. बघा त्याप्रमाणे ग्रंथ सेवन करायचं. त्या भ्रमर मकरंद सेवन करतोय पण त्या कमळदळाला कळत नाही. आता आपण बाबाला लुटलं तरी बाबांना कुठं कळालं लुटलं? नाही कळालं. कारण का? आपल्याला ते माहीत नाही का त्यांचं लुटलं तरी जेवढं लुटलं त्याच्या डबल देव. तुका म्हणे पोते देवे भरले तिकडं, इकडं जेवढं खाली होते तेवढं तिकडं डबल होतंय. अशा प्रकारची आत्म्याची सहज नित्य असणारी मुक्ती ती तुला आता ऐकवू. ही कोणाच्या आत्म्याबद्दलची मुक्तीचं चाललंय? प्रत्येकाच्या हृदयातल्या असणाऱ्या आत्म्याची सत्ता ती. मग तुमच्या ह्या प्रकृतीने कितीही काही कर्म केलेले असले तर त्याचा त्याच्यावर परिणाम होत नाही. फक्त ते तुम्हाला ज्ञानाने समजलं पाहिजे. ज्ञान अग्नीचे मुखे जी जाळलेली कर्मे आशेखे तो ब्रह्मची मनुष्ययोखे ओळख तू. वा अशा प्रकारची आत्म्याची सहज नित्य असणारी मुक्ती ती तुला आता ऐकवू, कारण तू ज्ञानरूपी कमळावरील भ्रमर आहेस, म्हणजे ऐकण्यास योग्य आहेस. आणि चैतन्य गुणात असून गुणाप्रमाणे व गुणाधीन न होता त्यापासून अलिप्त असते. असे जे तुला मागे सांगितले आहे ते हेच होय. आता इथं परत सांगितलं 87ला जे एक सगळ्यात असून काहीच नाही ते हेच आहे ते तुला आता सांगतोय. पार्थर पार्था अंतकरणात. मग जर तिथे जर विचारलं असतं श्रोत्यांनी, यांनी जर विचारलं मागाशी ते कसे, तसे ते मागे जे तुम्ही सांगितले ते कसे, ते म्हणले असतील आता जे सांगतो ते असे आहे की नाही. तर पार्था अंतकरणात ज्ञानाचा बोध अभिव्यक्त झाल्यावर गुण मिथ्या असून त्या गुणापासून चैतन्य वेगळे आहे असे दिसते. बघा अंतकरणात जेव्हा बोध होणार तेव्हा गुण कसे दिसणार? मिथ्या म्हणजे गुण खरे नाहीत. त्या गुणापासून चैतन्य वेगळे आहे असे दिसते. जसे जागृत झाल्यावर स्वप्न मिथ्या ठरते. पण ज्या दिवशी आपल्याला हे सगळं ही गुतागुती कुत्रा मांजर झाडं झुडपं वगैरे हे जोपर्यंत आहे तोपर्यंत समजायचं आपण कुठे आहे? झोपलेले अंथरुणावर. झोपला होता तशीच दुसरी झोपला होता अंथरुणावर. अगं अज्ञानाच्या निदा जो घोरत होता बदबदा तो स्वस्वरूपी चेईला की सहसा नाही का? हा चेईला की जो तिथं मी देह जसा घोरणारा माणूस घोरत होता तो
अज्ञानाच्या निदा. आणि आता हे ज्ञानाच्या सांगितलंय, जागा झाला स्वप्नातून. आता आपल्याला काय व्हायचंय? फक्त जागच व्हायचंय. मग आता जागे नाहीत का आपण? जागे की आपल्याच आपल्याला समजायला पाहिजे, हे का नाही? अगदी बरोबर. चुकले कुठे तुम्ही? तुम्ही बरोबर, पण भल्या भल्यांना कळत नाही आपण जागे आहेत म्हणून. उलट तिकडे गेल्यावर आपल्याला झोपी लावतात ते. एक काम कर, आपल्याला पंढरपूरला मठ बांधायचा आहे. झोपट नाही तर मोठी पावती पाडायला लागल. ते बी झोपायचं सोग येतं, नाही तर बोकडी आलीच समजायची. ते झालं का त्याच्यातलं जर लय पैशावाला असेल तर त्याच्या डोक्यात एक किडावळ करतो, आपण बॉडीवर जावा, कपडे न घालता बॉडीवर जावा. मोठे कपडे नाही घालायचे, बॉडीवर जावा. तो बॉडीवर गेला का त्याला उघडच करून पाठवतात ते इकडं रिटर्न. किती डोके दुखे पार मारतात. निसंग झाले बी बाई मुरळी, किंवा निसंग तुम्हा एकटे राहणे, नाही कटकट साहोयत. मोकळा राहिला पाची पालो मोकळा. पाची पालो मोकळा कशाचाच गुंतलेला नाही तो. हां, जनपदावर खंती जाण मनुष्यकार ज्ञानाचे. तो सगळ्यात तो पासून वेगळा. पार्था अंतकरणात ज्ञानाचा बोध अभिव्यक्त गुणचा झाल्यावर, अभिव्यक्त झाल्यावर बोध असून त्या गुणात चैतन्य वेगळे असे दिसते, जसे जागृत झाल्यावर स्वप्न मिथ्या ठरते. किंवा नदीच्या काठी उभा राहिलेला मनुष्य आपले प्रतिबिंब पाण्यात पाहतो व पाणी हलल्यावर तेच प्रतिबिंब जसे पुष्कळ ठिकाणी याची अनेकता दृष्टीस पडते. नदीच्या कडेला राहिला आणि पाणी हललं तर जास्त दिसतात ना, किंवा आपण दगड टाकलं का एकच नाही का, अशा वेगवेगळ्या दिसतात. तसं असं होईल काय? आपण नदीच्या कडेला गेलो आणि एकच दिसत होतं, पण हल्ल्यानंतर जास्त दिसतो, होईल असं? पाण्यात तसं दिसतं, पण तसं होणार नाही. हे ते नदीवरच्या कडेच्या माणसाबद्दल सांगितले का आपण एकटेच एवढे झालोय असं दिसतंय, ते तसंच आहे. हे आयशीची संचले, हा एकच आहे पण हे एवढे अनेक झालेत असं दिसतंय. आता हे खरं दिसतंय का खोटं दिसतंय? हां, हे पक्क आहे, दिसतंय खरं. मग व्यावहारिक सत्तेत ते आहेच, पण पारमार्थिक सत्तेत नाही, असं यांना म्हणायचं. आता हे एवढंच क्लिअर करायचं. पण ते परमार्थिक सत्तेत असे आणि आध्यात्मिक व्यावहारिक सत्तेत असे, म्हणजे हा म्हणाल आम्हाला एकही सत्ता नीट कळत नाही, म्हणजे त्याच्या डोक्याचा गोंदा करून ठेवणारी लोक, आणि त्यात नाकातल्या नाकात बोलणार. वेळ झाली का आपली? अजून वेळ आहे. चैतन्य जागृत झाल्यावर स्वप्न मिथ्या. किंवा नदीच्या काठी उभा राहिलेला मनुष्य आपले प्रतिबिंब पाण्यात पाहतो व पाणी हल्ल्यावर तेच प्रतिबिंब जसे पुष्कळ ठिकाणी यांची अनेकत्वता दृष्टीस पडते. आता आपण निषेध नाही करत, हे ऐकणार आहेत जेवढे म्हणून पारायण करणारे लोक आहेत त्यांना हे समजत असेल नाही का, चांगल्यापैकी लय चांगलं समजत असेल का? त्यांनाही झोपायला लावलंय आता तिकडं, म्हणजे आळची ते मान टाकीन. हां, त्याला हे कळलं पाहिजे, ही उपकार आहेत साखरे बाबाचे आणि मामासाहेबांचे. तिथं नाही डोकं घालून आपण इकडंच काय मस्ती इकडे जिरवायच्या प्रयत्नात आहे. मग कबड्डी कबड्डी म्हणता सगळे माग वळतात ते, त्याला पार रश्शी जवळ गेला तरी हे रश्शी जवळ घेऊन त्या रेषेजवळ घेऊन माग वळणार आहेत सगळे. इकडं घरचे माग वळणार आहेत आणि तिकडं परमार्थात गेले का तिकडचे गुरुबंधू मागे वळणार आहेत सगळं. बाबा सांगणार, फक्त अनाउन्समेंट करणार, याला चिटकून द्यायचं नाही, लाईनपर्यंत येऊन द्यायचा नाही, वडा माग फटाफट. कुशल नटवेशधारी आपण घेतलेल्या कोणत्याही सोंगाने तो स्वतः जसा फसत नाही. आपण खरे कोण आहो हे विसरत नाही. आता समजा झालेच
आता यांना जर उद्या राजाच केलं नाटकामध्ये, यांनी घरी राजा बनून जायचं आहे का? यांनी पक्क ठेवायचं आपण रिक्षा चालवणारे होत, राजा बिजा नाही, ठीक आहे. तो कसा विसरत नाही, तसे आपण हा नाट्य खेळ आपल्याला पात्र दिलेले प्रत्येकाला. यांनी बायकोचं पात्र घ्यायचं, यांनी नवऱ्याचं घ्यायचं, यांनी मुलाचं घ्यायचं, यांनी बापाचं घ्यायचं, यांनी गुरुजीचं घ्यायचं, यांनी शिष्याचं घ्यायचं. म्हणून गुरु शिष्यपण खरे केले. ते पात्र आम्ही दोघांनी बरोबर निभवली, परफेक्ट. ज्ञानोबारायांबद्दल त्यांचे गुरुजी म्हणतात, कुशल नटवेशधारी आपण घेतलेल्या कोणत्याही सोंगाने तो स्वतः जसा फसत नाही, आपण खरे कोण आहोत हे विसरत नाही, त्याप्रमाणे स्वस्वरूपी सत्यबुद्धी कायम ठेवून गुणाचा व्यवहार कौतुकाने साक्षीत्वाने नुसता पाहावा. ज्याप्रमाणे आकाशाच्या आश्रयावर तिन्ही ऋतू येतात व जातात, परंतु त्यांच्यापासून ते आपल्या अलिप्तपणास कमी पण येऊ देत नाही. बघा, आकाशावरती येतात आणि जातात, पण आकाश त्यांच्याबरोबर गटलं जात. उन्हाळ्यात कधी आकाश तापलेलं वाटले का? पावसाळ्यात ओलं दिसलं का? आणि आकाश कधी थंडीने असं आपण लटलट करतो तसं तो करतो का? नाही. तिन्ही गुण त्याच्यावर येतात, पण काही परिणाम नाही होत. आणि आकाशाचे बाप सगळी प्राणी मात्र आत्मा त्याच्यावर परिणाम नाही होत. पोरावं म्हणल्यावर बाप घाबरला पाहिजे काय? आपण आत्मा होत असं आपल्याला वाटल्यानंतर याच्यावर काय, आकाशावर नाही होत परिणाम, आपल्यावर काय होणार? पृथ्वीवर काही परिणाम नाही होत. कोणी तिला नांगरून काढा, घाण करा, पूजा करा, तरी तिच्यावर काही परिणाम नाही होत, कारण तिला माहिती आहे आपण कोण आहेत. हां, तो शरीराचे मेळे, हां, परी तो, हां हां वा, शरीराच्या योगाने तो सगळी कर्म करतो, पण तो कर्माने लिंपत जात नाही, गुंतला जात नाही. जसं सगळा धुराडा उडाला मग अशी आपण येत आणि संध्याकाळी 6 वाजता, तर तो ह्या पत्र्यावर जाऊन बसेल, भिंतीवर जाऊन बसेल, आपल्या तोंडावर, पण आकाशावर बसत नाही. ते धुपे न मळे आकाश जेवी तेवी शरीराच्या मेळे, तो कर्मे करे सकळ. पण धूप आकाश जसं ते मळत नाही, तसा केलेल्या ह्या कर्माने कोणताही मळ त्याच्या अंगावर राहत नाही. म्हणून जियाल्याचे फळ अंगी राहून दी मळ, कोणताही मळ आपल्याला चिटकला नाही पाहिजे. हां, चिकूच्या बीप्रमाणे राहायचं ते म्हणतात. किंवा नदीच्या काठी राहिलेला कुशल नटवेशधारी आपण घेतलेल्या कोणत्याही संघाने तो स्वतः जसा फसत नाही, आपण खरे कोण आहो हे विसरत नाही, त्याप्रमाणे स्वस्वरूपी सत्यबुद्धी कायम ठेवून गुणाचा व्यवहार कौतुकाने साक्षीत्वाने नुसता पाहावा. ज्याप्रमाणे आकाशाच्या आश्रयावर तिन्ही ऋतू येतात व जातात, परंतु त्यापासून त्या आपल्या अलिप्तपणास कमीपणा येऊ देत नाही. आकाश त्यांच्यासारखं होत नाही. गुणांचे व्यवहार चालत असतानाही गुणाहून पलीकडे आत्मस्वरूप स्वतः सिद्ध आहे. त्या मूळ आत्मस्वरूपावरच ज्याचा अहंकार जाऊन बसतो, म्हणजे मी ब्रह्मरूप आहे असा त्याचा निश्चय होतो. जरी तो कुली झाला, अमिताभ बच्चन इन्स्पेक्टर झाला, चोर झाला, राजा झाला, तरी त्यांना ते काम करताना परफेक्ट माहिती आहे, मी अमिताभ बच्चनने काहीतरी काम करण्यासाठी मला हे पात्र दिलेलं आहे. तसं आपल्याला ही पात्र दिलेली आहेत, ते पूर्ण डोक्यात ठेवतं. तो म्हणते ते मूळ मी ब्रह्मरूप आहे असं त्याच्यावर राहतो. मग थांबूया आपण 92ला थांबू. किती? 292ला. बघा, आत्मा कशातही कचाट्यात सापडत नाही. आता हे ध्यानात ठेवायचे आपण अनुग्रह घेतलेल्या माणसाने, किंवा हे ज्यांनी नाही घेतलं त्यांनी ही स्टेप प्राप्त करण्यासाठी धावपळ करायचं का? ते मेल्यावर होणारच आहे. आपण तमोगुणात जनावरं, रजोगुणात गेल्यावर माणूस होणार आहे, आणि सत्वगुणात गेल्यावर स्वर्गाला जाणार आहे. तो अभ्यास करायचा का याच्यासाठी पळापळी करायची? आयसी करी इकडं पळापळी करायची, करावी तातडी इकडं जायचं. यांना ह्या ओळींप्रमाणे आपल्याला वाटचाल करायची, त्यांना बाधित्व आणायचं, कारण ते जर सत्य नाही तर खरं काय ते आपल्याला कळून घ्यायचं. असो, अध्याय क्रमांक 4 ग्रंथराज ज्ञानेश्वरी, अध्याय 14 ओवी क्रमांक 292ला आपण थांबतोय. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान ज्ञानेश्वरी संत मालिका तसेच तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्णविराम देऊया. पुंडली कौरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज. शांती ब्रह्म एकनाथ महाराज. सचितानंद श्रीपाद भगवान की जय. सचितानंद रामदास भगवान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान. बोलो रे भाई सब संतन की जय. गणपती बाप्पा. आता विश्वात्मक येणे भाग्यज्ञ दोषावे दोषोनी मदजावे पसाये दानी. जय गणांची व्यंकटी सांडू दया सत्कर्मी रती वाढू. भूता परस्परे घडो मैत्र जीवांचे वेदांचे धीर जाओ. विश्व सुधर्म सूर्य पाहो. दुर्दैवांची लतोते लाभो. प्राणी जात वर्षत सकळ मंडळी ईश्वर निशांची मांदी आली. अनवरत मंडळी भेटत होता चला कल्पद्रुमचे आरोप. चेतना चिंतामणीचे गाव. बोलते अर्णव पियुषांचे चंद्रनेचे आलांचन. मार्तंड तापहीन ते सर्वाई सदा सज्जन स्वये होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे त्रिलोकी. वजितो आदि पुरुषी आपण पित आणि ग्रंथो बजिवे विशेष लोकी. दृष्टादृष्ट विजय होवावेची एक मने श्री विश्वेश्वराहो. राहो यदान पसाहो. येनेवर ज्ञान देव सुया झाला. येनेवर ज्ञान देव सुया झाला. येनेवर ज्ञान देव सुया झाला. हरि ओम. शांती शांती शांती.